नमस्कार मित्रांनो, महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण सांगोला तालुक्यातील घेरडी या गावामध्ये आहे आणि उन्हाळ्याचं दिवस सुरू झालेला आहे. दूध व्यावसायिक शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत सापडलेले आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांना विचारूया. मावशी, काय नाव तुमचं? मंगला. किती गुरं आहेत तुमच्याकडे? म्हशी किती आहेत? जर्सी म्हशी म्हशी 2 आहेत. बर. आणि जर्शी किती? जर्शी 7 आहेत. 7 आहेत. हा. बर. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत. हा. चारा पुरतोय का विकत घेताय? विकत घेतोय, पुरत नाही चारा. चारा पुरत नाही. हा. काय विकत घेताय चाऱ्यात? बरडा ही घेतोय की. मका? हा, मका घेतोय, बुसकाट, बर. हरभऱ्याचं. दुधाला दर मिळतोय का व्यवस्थित? नाही, कमी मिळतोय. कमी मिळतोय का? हा. दुसरं असं की पेंडीच्या किमतीबद्दल काय होय, वाढलेल्या किमती. हा. मग तुम्हाला बरडा. काय अडचणी येते ते आता हे सगळं आता पाऊस पाणी नाही, परवडत नाही. भरडा, चारा, दुधाचं कमी आहे दर. तुमची मागणी आहे का दर वाढला पाहिजे? होय, मागणी आहे की आमची दुधाची. दर वाढणे. तुम्ही गाया किती होत्या स्टार्टला जेव्हा चालू केलं तेव्हा? 3 होत्या. 3 होत्या. हा. आता 2 गाया याय झाल्या. याय झालं. हा. काय सांगतात सर, दूध उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने आता अडचणीत सापडलाय. काय मत आहे दुधाच्या दराविषयी? आज दूध उत्पादन करणं म्हणजेच एक संकट आहे. पण जसं की बाबांनो, जन्माला आलेला माणूस आपल्याला सोडता येत नाही, म्हणून पाळलेली गुरं काय सोडून देता येत नाही. त्यामुळं शेतकरी काय करायला लागलाय की अंगावर लोड घेऊन काम करायला लागलाय आणि जे काय दुधाचा दर वाढलं पाहिजे किंवा चारा सुद्धा मिळाला पाहिजे आणि पेंडीचं दर कमी झालं पाहिजे. शेतकऱ्याला कधी परवडेल? ज्या वेळेला जे काही जनावरांना आपण सरकी पेंड देतो आणि भरडा देतो, ह्याचं दर काय झालं पाहिजे, ते कमी झालं पाहिजे. तर कुठं शेतकरी याला थोडंफार पैसे किंवा त्याचं घरदार चालल, त्याच्या घरामध्ये समृद्धी येईल. मग आता दूध दरवाढ करण्यासाठी काय केलं पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास जे मंत्री आहेत, ह्यांनी प्रथमतः ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे की शेतकऱ्यांना जनावरांपासून कसा लाभ होईल, त्यांना निगा कशी राहावी. व महत्वाचं म्हणजे कृषी मंत्री आणि दुग्ध उत्पादन मंत्री याच्या घरात जनावर पाहिजे. तेव्हा कुठं ही शेतकऱ्यांना थोडंफार काय तर पडेल. नाहीतर दुग्ध उत्पादन मंत्री हा एसीच्या गाडीतनं कधी उतरणार नाही आणि शेतकऱ्याचं देणं कधी फिटणार नाही. त्यामुळं हे कुठेतरी प्रशासन बदललं पाहिजे किंवा माणसाच्या जे काही शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत हे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे. आता मुख्यमंत्री साताऱ्यामध्ये शेती वगैरे करतात, अनेक त्यांची शेती आहे, त्यांनाला ही महत्वाचं कळायला पाहिजे की बाबा शेतकऱ्याचं काय आहे. नुसतं साताऱ्यात यायचं, हेलिकॉप्टरनं उतरायचं, शेतकऱ्यांना बाबांनो आपलं मंत्रिमंडळ काय करताय हे त्यांना समजत नाही. मग ही जी जनावर आहेत ही आज ही परवडत नाही जनावर. तुम्ही जर म्हणत असाल पत्रकार बंधू, ही जनावरं परवडत नाहीत. ही जनावरं कधी परवडतील? ज्या वेळेला पेंडीचं दर कमी होतील, दुधाचा दर वाढतील, त्यावेळेलाच ही जनावरं परवडतील. काय सांगताल तुम्ही, दूध व्यवसाय खऱ्या अर्थाने आता अडचणीत सापडते? प्रथमतः महासंवाद मराठी चॅनल हे आमच्या सांगोला तालुक्यामध्ये आलं आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताय, हे अतिशय चांगलं आहे. तुमचं या घेरडीमध्ये स्वागत करतो. महत्वाचं म्हणजे आज हा शेतकरी बांधवांच्या दारामध्ये 3 ते 4 जनावर आहेत, 5 ते 7 जनावर आहेत, तर त्यांना परवडत नाही. आता न परवडण्याचं कारण काय की समजा एक म्हैस 5 लिटर जर दूध देत असेल, 5 लिटर, आणि समजा 1 लिटर आहे, 1 लिटरचे 30 रुपये झाले, 28 रुपये झाले. तिला लागणारी पेंड, तिला लागणारं पाणी, तिला लागणारा चारा, तिला लागणारा भरडा आणि तिचा जोपासना करायसाठी लागणारा माणूस, तसं जर हिशोब करायला गेला तर शेतकरी बांधव हा जनावर पाळून मायनस मध्ये, म्हणजे मोकळी हमाली असं म्हणलं तर अडचण नाहीये. फक्त बाबांनो उद्योगधंदे नाहीत. आता हे भाजप सरकार आल्यापासून काय झालंय, ऑनलाईनचे सगळे प्रकार झाले. त्यामुळं युवकांना नोकऱ्या नाही द्या,
शिक्षकांच्या भरती नाही, इंजिनियर जे आहेत ते 10-5 हजार पगारात राबायला लागले ती. त्यामुळं मुंबई आणि पुणे या भागातनं लोक येऊन महाराणाला जनावर करू लागली. आणि त्याच्यात पण शासनाने हे काय केलं, दर पाडले, पेंडीचे दर वाढवले. आणि या महत्वाचं म्हणजे मी काय राजकारणी माणूस नाही, या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे काय आमदार आहेत, पाणीदार आमदार किंवा पाणीदार खासदार ज्यांना म्हणते ते नुसतं पाणी व्हिडिओ मध्ये आहे का? ह्या जनावराला पाणी नाही. पत्रकार बंधू, तुम्ही ही बातमी काय करा, जनसामान्यपर्यंत पाठवा. आणि इथं पाण्याची सुविधा नाही. पाणी 900 फुटापर्यंत इथं बोर मारलं जाते तरी सुद्धा पाणी 1च तास मिळते. म्हणजे 2 लाख रुपये खर्च करून 1.5 तास पाणी चालतंय. म्हणजे पाण्याची सुविधा आहे का? शेतकरी कुठल्या दिशेनं चाललाय हे पण कळायला पाहिजे. त्यामुळं हा दुग्ध व्यवसाय हा जर हिशोब आपण मांडला पाण्याचा, शेणाचा, त्यानं शेतकऱ्याच्या पदरात फक्त शेतीला घालण्यासाठी शेणच मिळतंय. शेणाशिवाय शेतकऱ्याला काही मिळत नाही. काय केलं पाहिजे सरकारने, कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? सरकारने आपली जी काय कृषी मंत्रिमंडळ आहे आणि दुग्ध विकास मंत्री आहेत त्यांना प्रथमतः एक बाबांनो, ती शासनाची माणसं आहे ती काही VIP माणसं नाहीत. आज कुठलाही आमदार असू दे, मंत्री असू दे, तो शासनाचा नोकर आहे. आणि त्या नोकरानं काय केलं पाहिजे, जनतेची कामं केली पाहिजे. ती आपली स्वतःचं काम न करता जनतेची केली पाहिजेत. प्रत्येकाच्या घरी गेलं पाहिजे, सर्वे केला पाहिजे, दुधाचा दर किती हे काढलं पाहिजे, वैरणीचा दर काय आहे, ज्याला शेती नाही तो वैरण कुठनं आणतोय आणि शेतकऱ्याला कसं परवडल, शेतकऱ्याच्या शेतामध्ये व्यावसायिक पिकं कशी येतील हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि शेतकऱ्याला अनेक व्यवसाय कशा स्वरूपानं टाकता येते हे बघितलं पाहिजे. म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी थांबल आणि शेतकऱ्याला थोडंफार पैसे भेटतील.